नमस्कार मुलांनो, कालच्या पाठात आपण पाहत होतो प्रकरण आपले 4 आणि त्याचं नाव आहे कोण व कोणाच्या जोड्या। ते आपण काय करत होतो तर अभ्यासात होतो। तर पहा मुलांनो, आजच्या पाठामध्ये आपण रेषीय कोन म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत। तर पहा मुलांनो, रेषीय जोडीतील कोन त्यालाच अँगल इन लायनर पेअर असे देखील म्हणतात। तर पाहूया। तर पहा मुलांनो, एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे। ते आहे आकृतीतील PQR व कोन RQS। आता PQR कुठे आहे तर पहा मुलांनो, PQ आणि R हे काय आहेत मुलांनो, तर PQR हा एक कोन आहे आणि RQS हे संलग्न कोन आहेत। कुठला मुलांनो, RQ आणि S हे काय आहेत तर हे दोन्ही कोन जे आहेत ते संलग्न कोन आहेत। कुठले कुठले कोन पुन्हा एकदा पाहूया मुलांनो। बघा, PQR हा एक कोन आणि RQS हे दोन्ही जे कोन आहेत ते एकमेकांशी कसे आहेत तर ते एकमेकांशी संलग्न आहेत। इथे पाहू शकतो आपण, हा जो PQR आहे आणि हा RQS हे एकमेकांचे कसे आहे तर संलग्न कोन आहेत। त्यानंतर पाहूया, तसेच ते पूरक कोन देखील आहे। यांना आपण जे आहेत मुलांनो, कुठलं PQR आणि RQS यांना आपण संलग्न कोन म्हणतो आणि त्यालाच पूरक कोन देखील आपण म्हणतो। आपल्याला ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते, ज्या दोन कोनांची एक भुजा, जसं आपण इथे बघितलेलं आहे, ही जी रेषा आहे ही एक रेषेला दोन कोन जे आहेत ते कसे आहेत तर त्या एका रेषेमुळे आपल्याला इथे किती कोन मिळत आहेत तर दोन कोन मिळत आहेत। बघा, ज्या एक रेषा सामायिक असते व असामायिक भुजांनी सरळ रेषा तयार होते त्याला रेषीय जोडीतील कोन असे म्हणतात। बघा, इथे आपल्याला दिसते सरळ रेषीय जोडीतील कोन। हा देखील PQS हा देखील आपला काय आहे तर रेषीय जोडीतील एक कोन आहे आणि त्याचं नाव काय आहे, कोन PQR। कोन PQS हे रेषीय जोडीतील कोन आपल्याला तो मिळतोय आणि त्याचं जे माप आहे ते किती असणार आहे मुलांना तर ते 180 अंश एवढं असणार आहे। तर पहा, रेषीय जोडीतील कोन परस्पराचे पूरक कोन असतात। आता आपल्याला इथे माहिती आहे कोन PQR यांचं जे माप आहे मुलांना ते काय आहे तर 180 अंश। पूर्ण जी जोडी आहे मुलांना, ही जी रेषा आहे पूर्ण आपल्याला दिसत आहे PQS, त्याचं संपूर्ण जे माप आहे ते आहे 180 अंश आणि त्याला आपण एक संलग्न म्हणजेच एक पूरक कोन जो आहे तो काढलेला आहे। त्याचं नाव बघा काय आहे, RQS हा संलग्न कोन आहे। कशाचा तर PQR ह्या कोनाचा संलग्न कोन कुठला आहे तर RQS हा त्याचा संलग्न कोन आहे। त्यालाच काय म्हटलं जातं तर त्यालाच पूरक कोन असे देखील म्हटलं जातं। तर पुढे पाहूया मुलांनो, आकृतीत रेषा PT व रेषा RS परस्परांना Q बिंदूत छेदतात। आता इथे दोन रेषा आहेत, ती कुठली रेषा आहे बघा, ही P आणि T रेषा PT आणि दुसरी जी आहे SR, ह्या ज्या दोन रेषा आहेत त्या एकमेकांना कुठे छेदत आहेत तर त्या Q बिंदूमध्ये छेदत आहे। आणि बघा, या दोन रेषा म्हणजेच PT ही रेष आणि रेषा SR ह्या ज्या दोन रेषा आहे एकमेकांना Q बिंदूमध्ये छेदत असल्यामुळे इथे आपल्याला किती कोन तयार झालेले आहे तर परस्पर विरोधी जे दोन कोन आपल्याला इथे मिळत आहेत आणि परस्पर विरोधी इथे आपल्याला हा एक कोन मिळत आहे बघा, PQS हा कोन, आणि त्याचा जर परस्पर विरोधी कोन आपल्याला जर विचारला तर तो आहे मुलांनो RQT। हा त्याचा काय आहे तर परस्पर विरोधी कोन आहे। इथे आपल्याला परस्पर विरोधी दोन कोन इथे मिळालेले आहेत। तसेच आपल्याला रेषा PT आणि रेषा SR हे दोन्ही रेषा एकमेकांना जॉईंट झाल्यामुळे Q बिंदूमध्ये इथे आपल्याला परस्पर विरोधी 4 कोन असे मिळालेले आहेत। परस्पर पूरक असे 4 कोन आहेत, ते कुठले पहा मुलांनो, कोन PQR आणि दुसरा जो आहे कोन SQT हे जे कोन आहेत ते परस्पर कसे आहेत तर पूरक आहेत। तर पुढे पाहूया मुलांनो, बघा, आकृती कोन PQR हा कोन QP किरण QR यांनी तयार झालेला
आहे. आता इथे आपल्याला दोन रेषा सांगितलेल्या आहे की दोन रेषा एकमेकांना छेदलेल्या आहे. कुठे तर Q बिंदूमध्ये दोन रेषा, त्या दोन रेषांचं नाव काय आहे तर त्या दोन रेषेचं नाव आहे रेषा PT आणि दुसऱ्या रेषेचं नाव जे आहे ते आहे ST आणि ह्या दोन्ही रेषा कुठे छेदलेल्या आहेत तर त्या Q ह्या बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला परस्पर विरोधी असे 4 कोन मिळालेले आहेत. तर पहा मुलांनो, इथे सांगितलेलं आहे कोन PQR. सांगा पहा मुलांनो, बघा कोन PQ आणि R हे जे कोन आहे तो कोन कशाशी संलग्न आहे तर तो कोन SQT याच्याशी काय आहे संलग्न आहे, परस्पर विरोधी आहे. तसेच त्याचे जे कुठल्या रेषेवरती आहे असं जर आपल्याला विचारले गेलं तर PT या रेषेवरती कोन PQR ही काय आहे तर हा जो कोन आहे तो तयार झालेला आहे. नंतर बघा QPQR या किरणांचे विरोधी किरण कुठले मुलांनो तर QP आणि QR. बघा QP आणि QR याचे परस्पर विरोधी आपल्याला माहित आहे काय आहे तर QS आणि QT हे काय आहे तर त्याचे परस्पर विरोधी कोन आहेत. म्हणूनच या कोनांना काय म्हटलं जातं पहा मुलांनो, त्या विरोधी किरणाने तयार झालेला कोन कुठला आहे तर कोन SQT हा आहे. बघा कोन SQT हा विरोधी जो कोन आहे तो कशाचा आहे तर तो कोन PQR याचा विरुद्ध कोन आहे. तसंच बघा कोन SQT हा कोन PQRचा विरुद्ध कोन आहे. PQR कुठे दिसत आहे आपल्याला, PQR हा जो कोन आहे तो कशाचा विरुद्ध कोन आहे तर तो कोन SQTचा काय आहे तर विरोधी कोन आहे. हे विरोधी कोन आपल्याला कशामुळे इथे मिळालेले आहेत तर इथे आपल्याला जी PT आणि SR ह्या ज्या दोन परस्पर विरोधी आपण रेषा काढलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला इथे काय मिळालेलं आहे, Q बिंदूमध्ये या छेदल्यानंतर आपल्याला परस्पर विरोधी असे SQT आणि त्याच्या परस्पर विरोधी असा विरुद्ध कोन आपल्याला कुठला मिळालेला आहे तर तो PQR हा आपल्याला विरुद्ध कोन मिळालेला आहे. आणि तो PQR जो आहे तो कुठल्या रेषेवरती आहे तर PT या रेषेवरती आहे आणि SQT हा जो आहे तो SR या रेषेवरती आहे. पुढे पाहूया. तर पाहूया मुलांनो, बघा ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला, दोन किरण आहेत बघा, कुठले किरण तर PT आणि SR यांनी किती कोन तयार झालेले आहेत तर दोन कोन तयार झालेले आहेत. त्यांच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन पहिल्या कोनांच्या विरुद्ध कोन असतो. इथे आपण दोन रेषाखंड काढलेला आहे, तो आहे PT आणि दुसरा आहे ST. यामुळे हे जे दोन आहे ते रेषा जे आहे ते Q बिंदूमध्ये छेदलेले आहे आणि त्यामुळे परस्पर विरोधी असे दोन कोन इथे तयार झालेले आहेत. आपण बघितलं होतं की SQT या कोनाचा जर परस्पर विरोधी कोन असेल तर तो कुठला आहे तर PQR हा त्याचा काय आहे परस्पर विरोधी कोन आहे. तसंच आपल्याला कोन RQT याचा जर परस्पर विरोधी कोन विचारला तर तो कुठला असणार आहे मुलांना तर त्याचा PQS हा त्याचा परस्पर विरोधी कोन असणार आहे. तर पहा मुलांनो, ही जी आपल्याला आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये PQS कोन PQS कुठे आहे, कोन PQS हा बघा PQ आणि हा S काय सांगितलेलं आहे, कोन PQS चा विरुद्ध कोन आपल्याला इथे बघायचा आहे. वरील आपण सांगू शकतो की कोन PQS चा जो विरोधी कोन आहे तो कुठला आहे तर कोन PQS चा जो विरोधी कोन आहे तो आहे RQT. हा PQS चा कोन PQS चा काय आहे तर कोन RQT हा त्याचा काय आहे तर PQS चा कोन PQS चा हा विरोधी कोन आहे. तर पहा मापकोन TQR, मापकोन TQR बघा आता TQR कुठला आहे तर हा आहे TQ आणि R. मापकोन TQR C हा कुठल्या बिंदूमध्ये छेदत आहे तर तो C हा जो आहे तो बरोबर काय येतो आहे तर C येतो आहे. नंतर बघा मापकोन PQR बरोबर D. PQR कुठे आहे तर पहा PQ आणि R. तर पहा याचा बरोबर काय येणार आहे तर बरोबर त्याच्या D येणार आहे. आपण बघितलं कोन
आर क्यू टी बरोबर काय आहे सी आहे आणि कोण पी क्यू आर बरोबर काय येणार आहे तर डी येणार आहे. तर कोण पी क्यू एस व कोण सी क्यू टी हे रेषीय जोडीतील कोण आहे. आपल्याला माहीत आहे की कोण पी क्यू एस, पहा पी क्यू एस आणि कोण एस क्यू टी हे काय आहे तर ते रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणून काय मुलांनो, तर म्हणून ए आणि बी बरोबर किती तर 180 अंश. का 180 अंश? कारण ते रेषीय जोडीतील कोण असल्यामुळे त्याचं जे माप आहे ते काय आहे तर 180 अंश एवढं आहे. तर पहा मुलांनो, म्हणून आपण काय लिहिलेलं आहे तर म्हणून कोण बी अधिक सी, बघा कोण बी अधिक सी बरोबर किती आहे तर 180 अंश एवढा आहे. म्हणून ए अधिक बी बरोबर बी अधिक सी. ए बरोबर सी. आता जेवढं माप एचं राहणार आहे तेवढंच कशाचं असणार आहे तर सीचं देखील माप असणार आहे. म्हणून दोन्ही बाजूंमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर बी जे आहे ते आपल्याला वजा करून घ्यायचं आहे. म्हणून माप कोण पी क्यू एस व टी क्यू आर, पहा पी क्यू एस आणि टी क्यू आर हे काय आहेत तर यांची मापे कशी आहेत तर ती समान आहे. आपल्याला माहिती आहे कोण पी क्यू एस आणि कोण आर क्यू टी किंवा टी क्यू आर यांची मापे कशी असणार आहे समान असणार आहे. का? कारण ते परस्पर कसे आहेत तर परस्पर विरोधी आहे आणि विरोधी असल्यामुळे त्यांचं जे माप आहे ते कसं आहे तर ते समान आहे, सारखे आहे. तर पुढे पाहूया मुलांनो, बघा दोन रेषांनी एकमेकींना छेदल्या असता होणाऱ्या परस्पर विरुद्ध कोणाची मापे समान असतात. आपल्याला माहिती आहे की इथे आपल्याला 4 परस्पर विरोधी कोण हे मिळालेले आहेत, पण त्यापैकी हे जे 2 परस्पर विरोधी कोण आहे कोण पी क्यू एस आणि परस्पर दुसरा जो कोण आहे तो आहे टी क्यू आर, यांची मापे जे आहे म्हणजे ए ची आणि सी ची हे कसे आहेत तर एकमेकांच्या विरुद्ध आहेत. म्हणून त्यांची मापे देखील कशी असणार आहेत तर समान असणार आहेत. जसे की आपण इथे बघू शकतो पी क्यू आर आणि कोण एस क्यू टी यांची मापे देखील कशी आहेत तर समान आहे. का? कारण ते एकमेकास कसे आहेत तर एकमेकास ते पूरक असल्यामुळे त्याची मापे जी आहे ती कशी आहे तर ती समान आहेत, सारखी आहेत. तर पुढील जे काही आपल्याला उदाहरण दिलेलं आहे त्यावरून अधिक स्पष्ट करूया. रेषा AC व रेषा BD परस्परांना पी या बिंदूत छेदतात. कुठल्या मुलांना तर रेषा AC आणि रेषा BD. इथे कुठे आहे बघा AC आणि BD ह्या एकमेकांना कुठे छेदतात तर त्या एकमेकांना P या बिंदूमध्ये छेदतात. बघा आपण इथे 2 रेषा काढलेल्या आहे आणि त्या प्रत्येक रेषाला आपण नाव दिलेलं आहे. पहिली जी रेषा आहे तिला आपण AC असे नाव दिलेले आहे आणि दुसरी जी रेषा आहे तिला आपण BD असे नाव दिलेले आहे. पण या परस्परांना छेदतात म्हणून या छेदन बिंदूला आपण नाव काय दिलेलं आहे तर P असे नाव इथे दिलेले आहे. त्यानंतर बघा मापकोन APD. आता आपल्याला शोधायचं आहे मापकोन APD कुठे आहे तर मापकोन AP आणि D हा किती आहे तर हा 47 अंश आहे. मापकोन APD हा 47 अंश आहे. साहजिकच आहे आपल्याला इथे परस्पर विरोधी कोणाचं माप देखील मिळालेलं आहे. आता पहा मापकोन DPA किंवा APD याचं जे माप आहे ते किती आहे तर 47 अंश आहे. तर साहजिकच आहे त्याच्या परस्पर विरोधी कोणाचं माप हे किती असणार आहे बघा BPC याचं माप किती असणार आहे तर त्याचं देखील 47 अंश एवढं असणार आहे. तर पहा मापकोन APB काय सांगितलेलं आहे तर मापकोन APB मापकोन BPC बघा BPC आणि मापकोन CPD कुठल्या मुलांनो तर CPD यांची मापे जी आहेत ती आपल्याला इथे काढायची आहेत. आपल्याला एकाच कोणाचं माप माहिती आहे. कुठल्या कोणाचं माप माहिती आहे तर आपल्याला कोण APD याचं माप माहिती आहे. ते किती आहे तर ते आहे 47 अंश आणि साहजिकच आहे त्याचा परस्पर विरोधी कोणाचं माप देखील किती असणार आहे तर 47 अंश असणार आहे. आणि त्याचा परस्पर विरोधी जो कोण आहे तो कुठला आहे तर कोण CPB हा काय आहे तर कोण APDचा
विरोधी कोण आहे. म्हणजेच आपल्याला असं म्हणायचं आहे की याचं माप देखील कसं आहे तर सारखं आहे, समान आहे. मग पुढे बघा, दिलेल्या आकृतीत APDचा विरुद्ध कोण कुठला आहे. बघा, कोण APD चा जो विरुद्ध कोण आहे तो कुठला आहे मुलांनो, तर तो आहे BPC. हा काय आहे, त्याचा विरुद्ध कोण आहे. त्यानंतर बघा, आपल्याला माहित आहे की दोन रेषांनी एकमेकांना छेदले असता होणाऱ्या परस्पर विरुद्ध कोणाची मापे कशा असतात, तर ती समान असतात. बघा, हे एकाच रेषेमध्ये काय होत आहे तर छेदत आहे, म्हणून त्याची परस्पर विरोधी मापे जी आहेत ती कशी आहेत तर ती समान आहेत, सारखी आहेत. C व रेषा BD परस्परांना P बिंदूमध्ये छेदत आहे, हे आपण पाहिलेलं आहे. बघा, A आणि C तसेच रेषा B आणि D ही परस्परांना कशामध्ये छेदत आहे तर ती P या बिंदूमध्ये छेदत आहे, हे आपण बघितलं. त्यानंतर आपल्याला माहित आहे की APDचे माप जे आहे, बघा, कोण APDचे माप किती आहे तर 47 अंश आहे. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की कोण BPC आणि कोण DPC व कोण PBA याचं काय करायचं आहे तर ह्या कोणांचं माप आपल्याला काढायचे आहे. म्हणून बघा, म्हणून APD बरोबर किती आहे आपल्याला माहित आहे. APD बरोबर कोण APD बरोबर 47 म्हणजे 47 अंश आहे. मग कोण BPC, पहा, कोण BPC तसेच कोण CPD बरोबर कोण काय मुलांना APB. आता आपल्याला माहिती आहे कोण APD बरोबर म्हणजे सारखं, हे जे आहे मुलांना, हे जे साईन आहे ते समानतेचं साईन आहे. म्हणजेच याचा समानतेचा जो कोण आहे तो कुठला आहे तर BPC हा त्याचा समान असलेला, विरोधी असलेला असा कोण आहे. म्हणून CPD, पहा, CPD याचा बरोबरचा कोण म्हणजे सारखा माप असलेला कोण कुठला आहे तर तो आहे APB. हा त्याचा समान सारखा असलेला मापाचा काय आहे तर कोण आहे. नंतर बघा, याला आपण काय दिलेलं आहे तर उदाहरण 1 असं दिलेलं आहे. इथपर्यंत आपलं काय झालेलं आहे तर समीकरण 1 जे आहे ते आपलं मांडून झालेलं आहे. नंतर पहा, कारण ते एकमेकांना विरुद्ध कोण आहेत. आता हे जे कोण आहेत आपल्याला दिसत आहे APD आणि BPC हे एकमेकांना कसे आहेत तर परस्पर विरोधी कोण आहे. तसेच CPD आणि APB हे देखील परस्परांना कसे आहेत तर विरोधी कोण आहेत. म्हणून पहा, कोण APD आणि कोण APB एकमेकांचे पूरक कोण आहेत. काय सांगितलेलं आहे APD, बघा, APD आणि कोण APB हे कसे आहे एकमेकांचे पूरक कोण आहे. काय एकमेकांचे पूरक कोण आहे, कारण ते एका रेषेवर असल्यामुळे हे जे दोन कोण आहेत, कुठले कोण तर APD आणि कोण APB हे एकाच रेषेवर असल्यामुळे ते एकमेकांचे कसे आहेत तर पूरक कोण आहेत. का, कारण ते कसे आहेत तर ते रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणजेच एका रेषेवरती असल्यामुळे त्याच्या आपल्याला काय झालेलं आहे की त्याचे दोन कोण मिळालेले आहे. म्हणजेच ते कसे आहेत तर ते परस्पर एकमेकांचे पूरक असे कोण आहेत. मग बघा, कारण रेषीय जोडीतील हे काय आहेत कोण आहे, एका रेषेवर असल्यामुळे ते काय आहेत तर रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणून APD अधिक APB, बघा, APD अधिक APB बरोबर किती येणार आहे, रेषीय जोडीतील कोण असल्यामुळे त्याचं माप किती येणार आहे तर 180 अंश एवढं येणार आहे. म्हणून बघा, कोण APD व कोण APB बरोबर किती येणार आहे 180 अंश. का, कारण ते रेषीय जोडीतील कोण आहे म्हणून त्यांचं जे माप आहे ते 180 अंश आलेलं आहे. तर नेक्स्ट पाहूया मुलांनो, 47 अंश अधिक APB. बघा, 47 अंश कशाचा आहे तर APD याचं जे माप आहे ते किती आहे तर 47 अंश आहे. अधिक काय येणार आहे तर अधिक AP आणि B येणार आहे. बघा,
47 अंश आपल्याला माहीत आहे कशाचं माप आहे, तर APDचं माप आहे. पण आपल्याला कोण APBचं माप माहिती नाही आहे, म्हणून आपण ते कशामध्ये घेतलेलं आहे, तर ते माप आपण अधिकमध्ये घेतलेलं आहे. बरोबर किती मुलांना, तर बरोबर 180 अंश. त्यानंतर बघा, म्हणून APB बरोबर, आता हे इकडे जाताना काय होणार आहे, तर 180 अंश वजा 47 अंश. तर पहा APB बरोबर आपण माप काढलेलं आहे. 180 मधून आपल्याला किती मायनस करायचे आहे, किती वजा करायचे आहे, तर 47 एवढे वजा करायचे आहे. म्हणजेच आपलं जे उत्तर आहे ते किती येणार आहे, तर APB बरोबर 133 अंश एवढं येणार आहे. मग बघा, तसेच समीकरण 1 आपण बघा, एक समीकरण जे आहे ते पूर्ण केलं होतं. समीकरण 1 बरोबर APB बरोबर किती आपल्याला मिळालेलं आहे, तर APB बरोबर आपल्याला बघा, कोण APB आपल्याला किती मिळालेलं आहे, तर 133 अंश एवढं मिळालेलं आहे. तर साहजिकच आहे इथे आपण कोण APD बरोबर 47 अंश आहे, तर परस्पर विरोधाचं जे कोण माप आहे ते देखील BBCचं किती असणार आहे, तर 47 अंश असणार आहे. तसंच APBचं माप आपल्याला 133 अंश मिळालेलं आहे. म्हणजे कोण CPDचं माप देखील किती असणार आहे, तर 133 अंश असणार आहे. तर पहा, APB बरोबर 133 अंश आणि बरोबर म्हणजे समानतेचंच कोण तो कुठला आहे, तर CPD आहे. पहा, CPD साहजिकच याचं माप देखील किती असणार आहे, तर 133 अंश एवढं असणार आहे. म्हणून बघा, APB बरोबर 133 अंश आणि BPC पहा, BPC बरोबर किती असणार आहे, तर 47 अंश. आणि त्यानंतर CPD पहा, CPD याचं माप आपल्याला किती मिळालेलं आहे, तर याचं माप देखील आपल्याला 133 अंश एवढं मिळालेलं आहे.